सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात, मराठा आरक्षणाचा मुद्दा अजिबात सोडायचा नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. मराठा समाजाचा इतका द्वेष कशासाठी? जरांगे यांचा सवाल. मराठ्यांची फसवणूक करू नका, पक्षाच्या बाजूनं राहाल तर तुमच्या पोरांचं वाटोळं होईल, मनोज जरांगे यांचं विधान. मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ सुरू, आता परत आंदोलनाची तयारी. मराठ्यांनी मैदानात पाय ठेवला की तो मागे हटत नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, मनोज जरांगे यांच्याकडून पुन्हा आंदोलनाची हाक. सर्वपक्षीय मराठ्यांनी साथ द्यावी, मनोज जरांगे यांची मागणी. मुख्यमंत्री सर्वेसर्वा असतात असं फडणवीस म्हणाले होते, मी मुख्यमंत्र्यांना द्वेष देत नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. प्रमाणपत्र द्या आणि मराठ्यांची मनं जिंका, मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती. सातारा संस्थांचा GR का काढला नाही? प्रमाणपत्रांचं वाटप का रोखलं? जरांगेंचा सवाल. कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही, मराठ्यांची मनं जिंकण्याची फडणवीसांना संधी. 1994च्या धर्तीवर आरक्षणाचा GR काढा, मनोज जरांगे यांची मागणी. मनोज जरांगे 30 तारखेपासून आंदोलनाला बसणार, संपूर्ण महाराष्ट्रात शांततेत आंदोलन करणार, मनोज जरांगे यांचा इशारा. उल्हासनगर महानगरपालिकेत युतीत असलेल्या सेना भाजपाचंच जमेना, शिवसेना विश्वासात खरं तर घेत नसल्यानं भाजपच्या सर्व नगरसेवकांचा. 19 तारखेचं बच्चू कडू यांचं आंदोलन रद्द, दिव्यांगांचं UTI कार्ड मिळेपर्यंत अनुदान न देण्याचा GR मागे. बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर GR मागे. शर्तभंग प्रकरणात महसूल मंत्र्यांचे अधिकार, जिल्हाधिकाऱ्यांना शेती आणि घरांची लाखो छोटी प्रकरणं लवकर मार्गी लागणार, अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा मंत्री बावनकुळेंचा निर्णय. मी जातपात धर्म पाहिला नाही, मध्यंतरी लाथा मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, धनंजय मुंडेंकडून खंत व्यक्त. शरद पवारांनी केली बारामतीत आपल्या शेतीची पाहणी, AI माध्यमातून घेतलेल्या ऊस क्षेत्राची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती. शरद पवार यांचा बारामतीत जनता दरबार, गोविंदबाग निवासस्थानी नागरिकांची गर्दी. धाराशिवमधील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा, जमिनी पुन्हा सुपीक करण्यासाठी सरकारकडून विशेष योजना. कोयना धरणासह खरं तर इतर धरणांमधील गाळ बाधित शेतकऱ्यांना मोफत देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची. राज्यावर कर्जाचा डोंगर, तरीही जनसामान्यांची मागणी नसताना अनेक अनावश्यक प्रकल्प उभारण्याचं काम सुरू. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला संताप. केंद्रीय मंत्री गडकरींचा पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौऱ्यादरम्यान खंबाटकी बोगद्याचीही पाहणी. गडकरींनी दौऱ्यादरम्यान वडापावचा घेतला आनंद. राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष आता शरद पवारांच्या कोर्टात. राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पवारांकडे, पार्थ पवारांची तक्रार. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. कारागृहात असूनही कराची कमाई सुरूच. रिंग रोडसाठीच्या भूसंपादनातून मिळणार 3 कोटी रुपये. भांडेच्या पत्नीलाही लाखो रुपये मिळणार. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर. विद्याप्रतिष्ठान संस्थेत महत्वपूर्ण बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार. मंत्री बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर. 12 वाजता दर्यापूर उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आढावा बैठक. दुपारी 3 वाजता खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा घेणार. मिसिंग लिंकवरील अपघातात 3 जणांचा मृत्यू. अपघातात मृत्यू झालेल्यांना रोहित पवारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कृष्णराज महाडिक यांचा सांगली दौरा. कृष्णराज महाडिकांच्या उपस्थितीत युवा शक्ती जागर यात्रा. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे शेतकरीही भरडला जाणार, सरकार जबाबदारीपासून पळ काढते, सरकारकडून कुठलीच अपेक्षा सर्वसामान्यांना राहिली नाही, काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये गणेश नाईक यांच्या हस्ते भाजप कार्यालयाचं उद्घाटन. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. मोदींच्या आव्हानास प्रतिसाद म्हणून रवींद्र चव्हाण रस्ते मार्गाने करणार प्रवास. साताऱ्यात तब्बल 22 वर्षांनंतर कुस्तीचा महासंग्राम. हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026चा जल्लोषात शुभारंभ. देशभरातील 28 राज्यांमधून तब्बल 850हून अधिक पुरुष आणि महिला मैदानात उतरले. छत्रपती संभाजीनगरात पालिकेच्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रिक वाहनं दाखल. शहरात विविध इलेक्ट्रिक वाहनांची टेस्टिंग करण्यात आली. रत्नागिरीत दुसऱ्या दिवशीही CNG गॅसचा तुटवडा. CNG स्टेशन बाहेर रांगा. ऐन हंगामात CNGच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालक त्रस्त. मोदींच्या खर्च कपातीचा बीडमध्ये पडसाद. 5 बड्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचे आदेश जारी. देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ. ॲप आधारित डिलिव्हरी सेवा आणि कॅब सेवांनाही दरवाढीचा फटका. इंधन दराविरोधात गिग आणि प्लॅटफॉर्म सेवा कामगार संघटनेचा आंदोलनाचा इशारा. बुलढाण्यात महाराजस्व अभियान शिबिराचं आयोजन. शिबिरात शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांची माहिती.
वाशीमध्ये घरकुल योजनेतील दुसरा तिसरा हप्ता रखडला. अपूर्ण घरांमुळे लाभार्थी चिंतित. मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू. टोल वसुलीला कोकणवासियांचा विरोध. महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसताना टोल वसुली कशी? कोकणवासियांचा प्रशासनावर संताप. नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात म्हाडा प्रकरणातील संशयित अधिकारी तुरुंगात. तरीही अधिकाऱ्याच्या निलंबनास टाळाटाळ. 10 दिवस उलटूनही निलंबन न केल्यानं प्रशासकीय कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. मान्सून 26 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचणार. भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. पुण्याच्या खासगी रुग्णालयातील बॉम्ब सदृश्य वस्तू प्रकरण. आरोपी शिवाजी राठोडला आज पुणे कोर्टात हजर करणार. हॉस्पिटलनं उपचारासाठी 7.5 लाख मागितल्याचा राग. 400 रुपयात बनावट बॉम्ब करून रुग्णालयात ठेवला होता. पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती. जिल्हा वार्षिकी योजनेसाठी 1472 कोटींची तरतूद. गतवर्षीच्या तुलनेत 93 कोटी रुपयांची वाढ. 1.5 लाखांपेक्षा जास्त शिक्षकांना प्रवास भत्ता मिळावा. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षक संचालकांकडे मागणी. अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर वाहतूक कोंडी. तब्बल 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. नंदुरबार जिल्ह्यात जातीय जनगणनेला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात. प्रत्येक प्रगणकाकडून सुमारे 800 नागरिकांची माहिती संकलित होणार. 16 मे ते 14 जून दरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा. यवतमाळात उष्णतेची लाट. तापमान 43 अंशांच्या उंबरठ्यावर. रस्त्यांवर दुपारच्या वेळेत शुकशुकाट. आरटीईच्या मोफत ऑनलाईन प्रवेशात भ्रष्टाचाराचं रॅकेट. प्रवेशासाठी मोजावे लागतात 50,000 ते 2.5 लाख रुपये. जिल्हा परिषद सदस्यांचे गंभीर आरोप. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 मराठवाड्याला लागू करण्याची मागणी. प्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन सादर. अमरावतीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाणंद रस्त्यांची पाहणी. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेला अमरावती जिल्ह्यापासून प्रारंभ. सोने चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण. सोन्याच्या दरात 1,700 रुपयांची घसरण. चांदीच्या दरात 12,000 रुपयांची घसरण. मनोरी प्रकल्पामुळे मुंबईची तहान भागणार. प्रकल्पासाठी आवश्यक असणारी CRZला केंद्राकडून मंजुरी. पहिल्या टप्प्यात 20 कोटी लिटर पाणी गोळे करणार. नाशिकच्या नांदगावात नस्तनपूर या ठिकाणी शनीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. शनेश्वर ट्रस्टच्या वतीनं भाविकांची चोख व्यवस्था. कोल्हापूरच्या राधानगरी धरणात 35.40% पाणीसाठा. दूधगंगा धरणात 13.60% पाणीसाठा. जून अखेरपर्यंत पाणीपुरवठ्याचा अंदाज. पाणी जपून वापरण्याचा प्रशासनाचा आवाहन. वर्ध्यात उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखिले सायकलनं कार्यालयात. पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याबाबतचा निर्णय मे अखेरीस घेतला जाणार. मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रातील पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका निर्णय घेणार. कोल्हापुरात PM सूर्यघर योजना संपूर्ण प्रभावीपणानं राबवणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन. कोल्हापूर विमानतळ परिसरात कचरा व्यवस्थापन सामूहिक जबाबदारी. घनकचरा विल्हेवाट याबाबत 1 दिवसीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची माहिती. मनपा पदाधिकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 1 दिवस बस मेट्रो प्रवास करण्याच्या सूचना. पंतप्रधानांच्या आवाहनाला नागपुरात प्रतिसाद. बुलढाण्यात तागेशवाडी गावांमध्ये अतिसाराची लागण. 100 रुग्णांना जानेफळ प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू. राज्याच्या रेती आणि वाळू धोरणात मोठा बदल. एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू घरकुलांसाठी देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. मांडवा गेटवे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद. पावसाळी कालावधीसाठी जलवाहतूक सेवा बंद करण्यात येणार. 31 ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद राहणार. नंदुरबारमध्ये शनी जयंतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. 3 राज्यातील हजारो भाविक शनिदेवांच्या दर्शनासाठी दाखल. कोल्हापुरात ऊसतोड कामगारांच्या बाबतीत आर्थिक मदतीचे प्रस्ताव सादर करावेत. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांचे आदेश. शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. भत्ता वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी संतप्त. प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त. अमरावतीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील वेग मर्यादा नियंत्रणासाठी CCTV बसवलेत. अनेक वाहनं निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगानं धावत असल्याचे निदर्शनास. अकोल्यात इमारतीचा विषय. ऐरणीवर पावसाळ्याच्या तोंडावर अकोलेकरांची चिंता वाढली. 100वर जीर्ण इमारतींमुळे दुर्घटनेची भीती. कोल्हापुरात 13 गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात गती आणा. आमदार राजेश क्षीरसागर यांचे आदेश. ठेकेदारांवर कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात निदा खान लपलेली घर पाडल्याविरोधात याचिका. औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. मूळ घर मालक हनीफ खान युसुफ खानची याचिका. छत्रपती संभाजीनगरात नगरसेवक मतीन पटेलच्या याचिकांवर 18 मेला सुनावणी. मनपाच्या नोटीसला 2 स्वतंत्र याचिकांवर आव्हान.
शनी जयंतीनिमित्त शनी शिंगणापूर या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी. शनी जयंती शनिवारी आल्यानं शनिश्चरी अमावस्या आणि अनेक शुभयोगांचा दुर्मिळ संयोग. नीट पेपर फुटी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन. सीबीआय ॲक्शन मोडवर. शुभम खैरनारच्या संपर्कात असणाऱ्यांचा तपास होणार. अमरावतीत बाल सुसंस्कार शिबिरांतर्गत भव्य संस्कार फेरी उत्साहात पार. मिरवणुकीत शेकडो विद्यार्थी, शिक्षक, सेवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नंदुरबार तालुक्यात 23 ग्रामपंचायतींना टँकरद्वारे पाणी पुरवठा. त्यापैकी 13 ग्रामपंचायतींना माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते टँकरचं वितरण. नंदुरबारमध्ये नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण केंद्र सुरू. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची माहिती. राज्यातील दिव्यांग नागरिकांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांचा महत्त्वाचा निर्णय. दिव्यांगांचे बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू होणार. प्रशासनाच्या आदेशाचं उल्लंघन करून जनगणनेच्या कामावर गैरहजर राहणाऱ्या 17 जणांवर कारवाई. शासकीय वर्तुळात मोठी खळबळ. राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 17 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर शहरात 2 महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित. नागरिक त्रस्त. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक. छत्रपती संभाजीनगरात उष्माघाताने एकाचा मृत्यू. ज्ञानेश्वर देवीदास मृत व्यक्तीचं नाव. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत 800 भाविक बुद्धगया यात्रेसाठी रवाना. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. ओला उबर रॅपिडो ॲप प्ले स्टोअरवरून हटवा. महाराष्ट्र सायबर सेल पोलिसांचे गुगल प्ले स्टोअरला आदेश. नागपुरात MIDC कौशल्य विकास केंद्रात करार. हजारो विद्यार्थ्यांना फायदा होऊन पदवीसोबत प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण मिळणार. मनमाडमध्ये कांद्याच्या दरात घसरण. शेतकरी हवालदिल. सरकार 12 रुपये 35 पैसे प्रति किलोनं कांदा खरेदी करणार. नाशिक येवल्यात वादळी वाऱ्यामुळे केळी बागा उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. कुडाळमध्ये पावसाळी हंगामासाठी शिव आपात सेना सज्ज. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी एका फोनवर धावून जाणार. छत्रपती संभाजीनगरात खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज. शेतकऱ्यांना वेळेत बियाणं, खते आणि कर्ज देण्याचे निर्देश. धुळ्यात शासनाकडून रासायनिक खतांच्या किमतीत 15 ते 20% वाढ. वाढलेल्या किमती कमी करण्यात यावे यासाठी खरं तर शेतकऱ्यांकडून मागणी. सरकारचे शेतकरी विरोधी धोरण. अमरावतीत कमी भावात कापूस विक्रीनंतर सरकारकडून कापसाला दरवाढ. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. पलटण शहरामध्ये महापुरुषाच्या स्टेटसवरून जीवे मारण्याची धमकी. संबंधित तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. बीडच्या शिरूरमध्ये तरुणाची हत्या. आरोपीला अटक केल्याशिवाय बॉडी ताब्यात घेण्यास नकार. पिंपरी चिंचवडमध्ये बिश्नोई गँगची दहशत. फर्निचर मॉलवर गोळीबारानंतर दुसऱ्या व्यापाऱ्याकडे 5 कोटींच्या खंडणीची मागणी. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार. आसनसोलमध्ये स्थानिकांनी पोलीस ठाणेच फोडलं. लाऊडस्पीकरचा आवाज कमी करायला सांगितल्याने हिंसाचार. छत्रपती संभाजीनगरात लाखोंचे कॅमेरे आणि साहित्य लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. लूटमारीतील वाटणीवरून झालेल्या वादामुळे 2 लुटारू जेरबंद. यवतमाळच्या वणीत भूखंड फसवणूक प्रकरणात तलाठी मंडळ अधिकाऱ्यांसह 4 गुन्हा दाखल. बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस. सांगलीत पोलिसांच्या मारहाणीत 2 तरुण गंभीर जखमी. वाळवा तालुक्यातील नेरले ग्रामस्थांचा संताप. संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करू. गावकऱ्यांचा प्रशासनाला इशारा. यवतमाळात 10 कोटींच्या गुंतवणूक फसवणुकीचा आरोप. तेजस्विनी पतसंस्थेचे संचालक फरार. 24% परताव्याचा आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक. जळगावात गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना. शिक्षकाकडून चौथीतील विद्यार्थिनीवर अत्याचार. 2 वर्षांपासून धमक्या देत असल्याचा अत्याचार होत असल्याचे समोर. वाशिमच्या रिसोडमध्ये चोरट्यांनी शेतातील विहीर आणि बोरवेलवरील मोटरची चोरी केली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. कोल्हापुरात औषध वाहतूक करणारी कागदपत्र दाखवून दारूची वाहतूक. राज्य उत्पादन पथकानं पकडला 40 लाखांचा दारू साठा. येरवडा कारागृहातून 4 दिवसात 2 कैद्यांचं पलायन. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांचं पलायन. येरवडा कारागृह प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन. दोषींवर लवकरच कारवाई करणार. सुनील ढमाळ यांची माहिती. पिंपरी चिंचवडच्या फर्निचरच्या मॉल बाहेरील गोळीबार प्रकरणात आरजू बिश्नोईनं गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. व्यावसायिकाला धमकी देतानाची ऑडिओ क्लिप समोर. पिंपरी चिंचवडमध्ये मुलींच्या वसतिगृहाजवळ रात्री संशयास्पद वस्तू आढळली. एका टेडी बेअरमध्ये बॉम्ब असल्याचा विद्यार्थिनींना संशय. डॉक्टर DY पाटील रुग्णालयाच्या वसतिगृहाजवळील प्रकार. वाशिममधील कथित गुप्तधन खोदकाम प्रकरणात एका भाजपच्या माजी आमदाराच्या PAचा पडद्यामागून सहभाग असल्याची चर्चा.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर कारवाई. बीव्हीजी कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. कंत्राटी कर्मचाऱ्यानं भाविकांकडून पैसे स्वीकारल्याचा प्रकार. नाशिकच्या ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न. दरोड्याच्या घटनेत 1 जण जखमी. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह फौजफाटा दाखल. इंदापूर शहरात चोरांचा सुळसुळाट. घरफोडी करत रोख रक्कम लंपास. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. चोरटे सीसीटीव्हीत गेले. पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये गोळीबार. फर्निचर मॉल बाहेर 6 राऊंड फायर. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. परिसरात भीतीचं वातावरण. कोल्हापुरात अंधश्रद्धेच्या विळख्यातून महिलेची सुटका. कुकुर्डे. पडवळवाडीच्या महिलेला केलं जटामुक्त केल्यानंतर महिलेच्या चेहऱ्यावर आनंद. यवतमाळमध्ये विद्युत तार तुटून ज्वारी पिकाला आग. शेतकऱ्यांचं 1.5 लाखांचं नुकसान तर महावितरणकडून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावती ट्रॅव्हल्सच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू. अपघातात आणखी 1 जण जखमी असल्याची माहिती. यवतमाळमध्ये पेट्रोल पंपावर उभ्या दुचाकीला टिप्परची धडक. अपघातात महिला गंभीर जखमी. महिलेला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर नैराश्येतून 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातल्या विद्यार्थ्यांचा समावेश. दहशतवादी अबू बिलाल अल मिनुकी नायजेरियात ठार. अमेरिकन सैन्याकडून एका विशेष मोहिमेदरम्यान कंठस्नान. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. चीन दौऱ्यानंतर अमेरिकन शिष्टमंडळाची अविश्वासाची कृती. भेटवस्तू थेट कचरा पेटीत फेकल्याचा दावा. व्हाईट हाऊसच्या एका पत्रकारानं केला दावा. ओमान किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर ड्रोन हल्ला. यूएईकडून तीव्र निषेध. दहशतवादी हल्ल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर वर्षानुवर्ष ठेवला जाणारा पारंपरिक पांढरा टॉवेल विजय यांनी हटवलाय. निर्णयाचं सोशल मीडियावर जोरदार स्वागत. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या आव्हानानंतर 24 तासात लढाई. भारतीय रुपया ऐतिहासिक निच्चांक पातळीवर. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 96 रुपये. चालू वर्षात रुपयाची घसरण 6% जास्त. आयात खर्च. पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू महागडा. पार्थ पवार यांच्या डोक्यात हवा गेली असून ते स्वतःला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा समजतात. दमानिया यांची पार्थ पवार यांच्यावर सडकून टीका. 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर देशावर आर्थिक संकट. सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधींचे मानधन 1 वर्षासाठी गोठवा. माजी आमदार सुबोध सावजी पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी. नीट पेपर फुटी प्रकरण. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात सीबीआयची छापेमारी. आरोपी मनीषा वाघमारेच्या पतीच्या रुग्णालयात तपासणी. सीबीआयकडून 12 तास तपास. नागपुरात 34 किलो गांजा जप्त. गांजाची खरेदी विक्री करणाऱ्या 6 आरोपींना अटक. अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष मानत नाही. प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष मानत नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव संजय प्रजापती यांचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.